कुर्ला एलबीएस रोडवरील बस अपघातामधील मृतांची संख्या आता 6वर पोहोचली आहे। अपघातामध्ये 49 जण जखमी झालेत। 4 पोलीस कर्मचाऱ्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे। रात्री 9च्या सुमारास बसची 30 ते 40 वाहनांना धडक बसली। अपघाताच्या वेळेला बसमध्ये 60 जण असल्याची पोलिसांची माहिती आहे। बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात। नेमका अपघात कसा घडला? कंत्राटी चालक संजय मोरे 332 क्रमांकाची बस कुर्ल्याहून अंधेरीला नेत होता। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरील व्हाईट हाऊस इमारतीबाहेर अपघात घडला। भरधाव बस रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या परिसरात शिरली। प्रथम बसने एका ऑटोला धडक दिली। एकामागून एक वाहनांना धडक देत बस आंबेडकर कॉलनीच्या गेटवर धडकली। जमावानं बसचा पाठलाग करून चालकाला पकडलं। क्रेनच्या साहाय्यानं बसला अपघात स्थळावरून नेण्यात आलं। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक हे बंद असणार आहे। कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। प्रवाशांचे हाल होत आहेत। चालत किंवा रिक्षानं इच्छित स्थळी त्यांना जावं लागणार आहे। अपघातग्रस्त बस कुर्ला आगारामध्ये आणली गेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पाहू शकतो की हाच तो कुर्ला आगार आहे। या ठिकाणी आता बसला आणण्यात आलेला आहे व काल 2 ते 3 तासाच्या रेस्क्यू नंतर ही बस ज्या ठिकाणी अडकली होती तिथून बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण बसची अवस्था देखील बघू शकतो। त्या बसची जी काच आहे ही काच पूर्ण मोडकळीस आलेली आहे व त्याचे हेडलाईट आहे, हेडलाईट देखील सध्या तुटलेले आहे व याच बसने काल 30 जणांना चिरला देखील होतं व 30 ते 35 जण जी वाहनं आहेत त्यांना देखील धडक दिलेली होती। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आपण पाहतोय की बस पूर्ण चक्काचूर झालेली आहे व बसमधून आपण आतमध्ये दाखवून देखील आपण जाऊयात बसमध्ये। आपण पाहतोय की हीच ती बस आहे। याच बसमध्ये आपण पाहतोय की हा अपघात झालेला आहे। सध्या या बसच्या ज्या काचा आहेत त्या देखील तुटलेल्या आहेत आणि पूर्ण काच सगळ्या तुटलेल्या आहेत। ही बसची अवस्था। या बसमध्ये 60 जण हे प्रवास करत होते, मात्र प्रवास करत असतानाच हा अपघात झालेला आहे अशी माहिती देखील समोर येत आहे। आपण पाहतोय की सध्या घटनास्थळी पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत। ते पोलीस देखील या बसचा आहे तो पंचनामा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा दुर्दैवी अपघात आपल्याला म्हणावा लागेल, कारण की या बसमध्ये 60 जण प्रवासी देखील होते। मात्र कुर्ला या स्थानकाबाहेर जे गस्त घालणारे पोलीस आहे त्यांच्या अंगावरनं देखील ही बस गेलेली आहे असं देखील म्हटलेलं आहे व त्यांच्या जबाबानुसार आता बस चालकावरती गुन्हा नोंदवलेला आहे व त्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। कुर्ला एलबीएस रोडवर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची अनेकांना धडक। भरधाव वेगात असलेली बस रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या परिसरात शिरली। बसने सुमारे 300 ते 400 मीटर रस्त्यावर समोर जो येईल त्याला धडक दिली। बसच्या धडकेमध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला। पोलीस वाहनालाही धडक बसली। बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा चालकानं केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं। रस्त्यावर स्पीड ब्रेकर नाही, तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जातं। आज अनेक जीव वाचले असते असं स्थानिकांचं म्हणणं आहे। अनकंट्रोल होते हुए काफी आगे तक करके वो गया। अगर यहाँ सही तरीके से काम होता आरटीओ की तरफ से, कुर्ला पुलिस की तरफ से, तो ये हादसा पेश आने में बहुत सी जो है वो ये होती। एक भी स्पीड ब्रेकर पूरे रोड पे नहीं है। चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता असा आरोप स्थानिकांनी केलाय। बताया जा रहा है कि ड्राइवर जो था वो ड्रिंक में था, ड्रिंक एंड ड्राइव था। सरकार निकालती है कि ड्रिंक एंड ड्राइव जो है वो खतरनाक है। इतने बुरी तरीके से इसने गाड़ी को बस को जो चलाया है और रौंदा है। अगर आदमी लाइव अगर देखा होगा एक्सीडेंट तो वो शायद खुद देख के बेहोश हो गया होगा।